निर्विघ्न गणेश विसर्जनासाठी इगतपुरी पोलिसांनी भर पावसात बुजवले मोठे खड्डे। लेडी सिंघमच्या तत्परतेचे शहरात कौतुक। निद्रिस्त नपा PWDच्या बेजबाबदार कारभाराचा नागरिकात संताप। काही महिन्यापासून इगतपुरी शहर आणि संपूर्ण तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे। यामुळे इगतपुरी शहरातील रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे। नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखोंचा निधी खर्च करून यावर्षीही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत। गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांधकाम यंत्रणेला खड्डे बुजविण्याबाबतच्या नागरिकांच्या भावना इगतपुरी पोलिसांकडून कळविण्यात आल्या। गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी याबद्दल पाठपुरावा केला। इगतपुरीतील 3 लाकडी पूल आणि हनुमान मंदिराजवळचा उतार असलेल्या मार्गाने आज गणेश विसर्जन होणार होते। प्रचंड मोठे खड्डे असल्यामुळे या विसर्जन मार्गावर विघ्न निर्माण होण्याची दाट शक्यता होती। आमच्या हद्दीत हा भाग येत नसल्याचा पवित्रा घेत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे बुजविण्यास टोलवाटोलवी केली। अखेर इगतपुरी पोलीस ठाण्याची लेडी सिंघम पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा फौजफाटा खड्डे बुजविण्यासाठी भर पावसात रस्त्यावर उतरला। नागरिकांकडून बांधकाम साहित्य उपलब्ध करून घेत या मार्गावरील खड्डे व्यवस्थितपणे पोलिसांनी स्वतः बुजविले। आजच सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी खड्डे बुजवल्यामुळे मिरवणूक निर्विघ्न पार पडायला मोठी मदत निर्माण झाली। लेडी सिंघम पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तातडे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, दीपक निकुंभ, अभिजित पोटिंदे, करण ठाकूर, कृष्णा गोडसे, दीपक पटेकर, होमगार्ड पंडित दोंदे, मोंडे, भडांगे यांनी केलेल्या कामाचे इगतपुरीकर नागरिकांनी कौतुक केले आहे। शांतता समितीच्या बैठकीत सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजविण्याचे दिलेले आश्वासन मात्र पोकळ ठरले। त्यामुळे नागरिकांनी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा निषेध करून संताप व्यक्त केलाय। ज्यांचे काम आहे त्यांना लाज वाटली पाहिजे, ते काम करत नसल्यामुळे पोलीस प्रशासन ते काम करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया प्रथमेश पुरोहित यांनी दिली। महाराष्ट्र माझा प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।